लवकर किंवा उशिरा पाळी येणं हे नॉर्मल आहे का? एक 9 वर्षाच्या मुलीला पाळी सुरू झाली, तर त्याच्याने सुद्धा आई-वडिलांना बरीच चिंता निर्माण होते. त्याचबरोबर मुलीला 15-16 वर्ष क्रॉस जरी झाले, तरी पाळी आली नाही, याने सुद्धा एक वेगळ्या प्रकारे चिंता निर्माण होते. तर आज आपण जाणून घेऊया, की नॉर्मल प्युबर्टी काय आहे? किंवा पाळी येण्याचा नॉर्मल वेळ काय आहे? आणि त्याबरोबर लवकर पाळी येणं किंवा उशिरा पाळी येणं हे आई-वडिलांसाठी चिंतेचा विषय आहे का? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नॉर्मल प्युबर्टी किंवा नॉर्मल पाळी येण्याचे ची पद्धत काय असते किंवा त्याच्या मागचं सायन्स काय आहे. त्याचबरोबर लवकर पाळी येण्यासाठी काय काय कारणं असू शकतात, उशिरा पाळी किंवा पाळी न येण्यासाठी काय काय कारणं असू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर आदित्य देशपांडे, कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट म्हणजेच हॉर्मोन तज्ज्ञ. आधी ही पाळी खूप लवकर येते का खूप उशिरा येते हे समजून घेण्या अगोदर नॉर्मल पाळी येण्याची पद्धत काय असते आणि त्याच्या मागचं सायन्स काय आहे ते जाणून घेऊया. तर साधारण 8 ते 13 या वयोगटात पहिली पाळी येते. याला नॉर्मल पाळीचं वय असं मानलं जातं. तर ही प्रक्रिया सुरू कशी होते हे आपण जाणून घेऊया. आपल्या मेंदूमध्ये पिट्युटरी नावाची ग्रंथी असते, ज्यामधून या वयात आधी थोड्या थोड्या प्रमाणात LH आणि FSH हे हॉर्मोन बनायला सुरू होतात. हे हॉर्मोन जाऊन अंडशाहीवर त्यांचा प्रभाव पाडतात, ज्याने फिमेल हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन यांची मात्रा हळूहळू करून वाढायला लागते. या बदलीमुळे शरीरात काय परिवर्तन होतं, तर पहिल्यांदा छातीत वाढ व्हायला लागते. ते साधारण 1-1.5-2 वर्ष झाल्यानंतर मग मुलींमध्ये त्यांची पहिली पाळी येते. आता या प्रक्रियेत कोणताही काही दोष असला किंवा बाकी काही प्रॉब्लेम असले किंवा बाकी काही आजारपण असलं तर ही गोष्ट डिस्टर्ब होऊ शकते. याच्यामध्ये 2 प्रकारे दुविधा येऊ शकतात. एक आहे की वयाआधी पाळी येणं, सहसा 8 वर्ष आधी पाळी येणं हे अबनॉर्मल मानलं जातं. आणि त्याचबरोबर दुसरी दुविधा जी येऊ शकते ती आहे की 13 वर्ष झाले तरी पाळी न येणं हे सुद्धा अबनॉर्मल मानलं जातं. यामध्ये पहिल्यांदा पाहूया की 8 वर्ष आधी जर पाळी आली हे नॉर्मल आहे का नाही. तर आत्ता वाढत्या लठ्ठपणामुळे आणि सेडेंटरी बिहेवियर म्हणजे व्यायाम न केल्यामुळे किंवा शरीराची हालचाल नसल्यामुळे, त्याचबरोबर अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, बदलत्या जीवनशैलीमुळे आपण पाहतोय की लहान मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणा वाढतोय. याचा एक परिणाम असा पाहिला गेला आहे की या ज्या मुली आहेत ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्यामध्ये पहिली पाळी लवकर येते. तर याला एक नॉर्मल व्हेरियंट असं मानलं जातं. याचबरोबर या वयोगटात म्हणजे 8 वर्षाखालील मुलींमध्ये पाहिलं गेलं आहे की लवकर पाळी येणं हे एका आजारपणाचं सुद्धा लक्षण असू शकतं. यामध्ये मेंदूमध्ये काही गाठी असल्या ज्याच्यातून हे हॉर्मोन जास्त बनत असले तरीही पाळी लवकर येऊ शकते, किंवा शरीरात बाकी ठिकाणी कुठे गाठी असल्या तरीही हे हॉर्मोन त्यातून जास्त प्रमाणाने बनून पाळी आधी लवकर येऊ शकते. आता आपण जाणून घेऊया की उशिरा पाळी आली तर त्याच्यामागे काय कारणं असू शकतात. उशिरा पाळी येणं म्हणजे याला डिलेड प्युबर्टी म्हणतात. तर डिलेड प्युबर्टी किंवा उशिरा पाळी हे कुणामध्ये आपण गृहीत धरावं, तर एक, ज्यांना पाळी 13 वर्षानंतर येत नाही. 2, ज्यांच्यामध्ये थोडेसे शरीरात बदल सुरू झालेत, म्हणजे छातीवाढ सुरू झाली आहे पण खूप वर्षांपासून त्याच्यामध्ये काही परिवर्तन नाही. आणि 3, छातीवाढ सुरू होऊन पण 5 वर्ष ओलांडून गेलेत पण त्याच्यामध्ये पाळी काही आलेली नाही. तर या सगळ्यांमध्ये आजारपणाचं काही लक्षण आहे का हे पाहणं गरजेचं असतं. यामध्ये फक्त हॉर्मोनल दोषच नव्हे तर मालन्यूट्रिशन म्हणजे आहारात कमतरता असल्याने सुद्धा पाळी उशिरा येऊ शकते. त्याचबरोबर काही जेनेटिक आजार, काही क्रोमोझोमल आजार आहेत ज्यांच्यामध्ये सुद्धा पाळी उशिरा येऊ शकते किंवा न येणं असंही पाहिलं जातं. आणि हॉर्मोनल काही दोष असतात ज्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं की मेंदूमध्ये पिट्युटरी ग्रंथीमध्ये काही दोष असला तरी पाळी उशिरा येऊ शकते किंवा न येणं असा प्रसंग घडू शकतो. त्याचबरोबर अंडशाहीमध्ये काही दोष असला तर त्याच्याने सुद्धा पाळी उशिरा येऊ शकते. तर हे सगळं थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय आहे की नॉर्मल प्युबर्टी ही प्रक्रिया साधारण 8 ते 13 वर्षात घडते. यामध्ये आधी छातीवाढ होते, त्यानंतर पाळी येते. याचबरोबर या वयोगटात तातडीने किंवा खूप वेगाने उंची वाढणं सुद्धा अपेक्षित असतं. यामध्ये काळजी करण्याचा विषय कधी येतो, जेव्हा पहिली पाळी जर 8 वर्षाच्या आधी आली तर, किंवा 13 वर्ष ओलांडून गेले आणि तरी पाळी नाही आली तर, या दोन्ही प्रसंगांमध्ये डॉक्टरांना दाखवून त्याची पुरेपूर तपासणी करणं अत्यंत गरजेचं असतं. या व्हिडिओतून मी या सगळ्या प्रक्रियेबद्दल माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे. या विषयाबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कृपया कमेंट्समध्ये विचारा.